छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने हे सरकार सत्तेवर असून महाराजांच्या अथांग मराठा साम्राज्याचा अटक ते कटक विस्तार दर्शवणारा नकाशा NCERTने पाठ्यपुस्तकातून वगळला आहे। ही बाब अत्यंत धक्कादायक असून छत्रपतींच्या गौरवशाली इतिहासाची ही मोडतोड महाराष्ट्राला कधीही मान्य होणार नाही, अशा शब्दात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा आमदार डॉक्टर नितेन राऊत यांनी विधिमंडळात राज्य सरकारला धालेवर धरले। RTIच्या माध्यमातून मिळालेल्या धक्कादायक माहितीनुसार आगामी 2026-27 शैक्षणिक वर्षाच्या पाठ्यपुस्तकातही हा नकाशा असणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे। राज्य सरकारने अवघ्या 2 महिन्यात राजकीय दबाव आणून स्वतःच्या इतिहासातील तत्परता दाखवली आहे। मग त्याच राज्य सरकारने गेल्या 8-9 महिन्यात या चुकीच्या पाठ्यपुस्तकांविरोधात दिल्लीत नेमका काय पाठपुरावा केला, असा थेट प्रश्न डॉक्टर राऊत यांनी उपस्थित केला। आपल्याला सर्वप्रथम धन्यवाद देतो की आपण मला संधी दिली। माझी सुद्धा भाषा मातृभाषा मराठी आहे साहेब, आणि अस्मितेचा प्रश्न म्हणतात ते, अस्मितेचा प्रश्न अशा वेळेला आपल्या राज्यामध्ये जो सरकारचा ढिसाळ कारभार आहे, प्रशासकीय आळसीपणा आहे, त्याला थेट त्यांनी मान्यता दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला तो प्रश्न असा की आपण सक्तीचा GR काढला। सक्तीचा GR काढत असताना आपण आतापर्यंत किती आपल्या खात्यानं किती शाळांना, इंग्रजी शाळांना, माध्यमाच्या शाळांना नोटिसेस दिले, त्याच्याबद्दलचं उत्तर अजिबात दिलेलं नाही। आणि ते देत असताना आजतागायत किती शाळांना 1 लाख रुपयाचा दंड ठोठावून तो वसूल करण्यात आला, याबद्दलची सुद्धा माहिती नाही। नवीन शैक्षणिक वर्षाची वाट न पाहता दोषी शाळांवर तात्काळ कारवाई करण्यात शिक्षण उपसंचालकांना कोणती अडचण होती? प्रत्यक्ष कारवाईची आकडेवारी सभागृहाला का सांगण्यात आली नाही आणि ती आपण का देत नाही, हा माझा या ठिकाणी प्रश्न आहे। अध्यक्ष महोदय, 1 लाख रुपये दंड ठोठावणं म्हणजे अक्षिता वाटण्यासारखा कार्यक्रम आहे। आपण तो दंड 10 लाख रुपये करणार आहात का? आणि सक्तीला आणखी सक्ती कशी वाढवता येईल यावर आपण काय करणार, हे मला या उत्तरात पाहिजे। अध्यक्ष महोदय, या अनुषंगानं याच मराठी भाषा विभागाच्या एका ज्वलंत प्रश्नावर मी आपलं लक्ष वेधू इच्छितो। अध्यक्ष महोदय, राज्यातील शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार आपला अत्यंत संतापजनक आहे। मी धन्यवाद देऊ इच्छेल भातखळकर साहेबांना की त्यांनी मराठी भाषेचा हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला। इयत्ता 6वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकात लोकनृत्य पाठात महाराष्ट्राचे केवळ 1 नृत्य दाखवून इतर 4 नृत्य राज्याबाहेरील दाखवली जातात आणि प्रशासन मूळ पाठाचा संदर्भ लपवतं। त्याच पुस्तकात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुलेंनी भारतातील पहिली मुलींची शाळा काढली असताना केवळ महाराष्ट्रातील असा संकुचित उल्लेख करून इतिहास मर्यादित केला जातो आणि विविध धर्माच्या परिचयातही गंभीर त्रुटी ठेवल्या जातात। याला काय म्हणायचं अध्यक्ष महोदय? त्यामुळे माझा थेट प्रश्न या ठिकाणी काय, त्यामुळे माझा थेट प्रश्न या ठिकाणी असा अध्यक्ष महोदय की अक्षम्य चूक करणाऱ्या बालभारतीच्या तज्ञ समितीवर शासन कोणती फौजदारी किंवा दंडात्मक कारवाई करणार? तसेच ही वादग्रस्त आणि चुकीची पाठ्यपुस्तके बाजारातून तात्काळ मागे घेऊन शैक्षणिक वर्षाच्या मध्यातच सर्व शाळांना शुद्धीपत्रकासह सुधारित पुस्तके पुरवण्याची निश्चित कालमर्यादा मंत्री महोदय देणार का, हा माझा दुसरा प्रश्न। अध्यक्ष महोदय, माझा तिसरा प्रश्न आपल्याच माध्यमातून या ठिकाणी अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना आणि सरकारलाही आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे आणि आता सांगत होते की त्यांचं शौर्य गीत या ठिकाणी आम्ही कंपल्सरी करू। मला या ठिकाणी विचारायचं आहे की आपण सत्तेवर आहोत, त्याच महाराजांच्यामुळे सत्तेवर आहोत। अथांग मराठा साम्राज्याचा अटक ते कटक विस्तार दर्शवणारा नकाशा NCERTने पाठ्यपुस्तकातून हटवला आहे। RTIच्या धक्कादायक खुलाशानुसार आगामी वर्ष 2026-27 च्या पुस्तकातही हा नकाशा असणार नाही, हे स्पष्ट झालंय। राजस्थान सरकारने अवघ्या 2 महिन्यात राजकीय दबाव आणून स्वतःच्या इतिहासातील तत्परता दाखवली। मग आपल्याकडे सर्व ऐतिहासिक पुरावे असताना गेले 8-9 महिने हे राज्य सरकार दिल्लीत काय पाठपुरावा करत आहेत, हा माझा शेवटचा प्रश्न या ठिकाणी
मी या ठिकाणी विचारतोय. अध्यक्ष या संबंधाने मागच्या अधिवेशनात सुद्धा मी विचारलं होतं. तर माझे हे थेट 3 प्रश्न, यावर आपण उत्तर काय देणार? मराठा साम्राज्याचा नकाशा नसल्यामुळे इतिहासाची भव्यता अधुरी वाटत आहे. आज सामान्य शिवप्रेमींना न्याय मिळवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागत आहे. हे या राज्य सरकारचे मोठे अपयश आहे, अशी जोरदार टीका डॉक्टर राऊत यांनी केली. आता यावर अटक ते कटक असा विस्तार दर्शवणारा नकाशा पुन्हा समाविष्ट करण्यासाठी राज्य सरकार दिल्ली दरबारी काय भूमिका घेते आणि शिवरायांचा गौरव पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी किती तत्परता दाखवते, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. कॅमेरामॅन सचिनसह सनी भोंगाडे, शंखनाद न्यूज, नागपूर. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.